वंचितची भूमिका विरोधकांना मदत करायची आहे, मात्र मवियातून मलाच वगळत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचं विधान। सध्या दबावाचं राजकारण सुरू आहे असं देखील आंबेडकरांनी म्हटलंय। भूताला गाडण्याऐवजी ते मलाच गाडताय असं देखील आंबेडकरांनी म्हटलं। त्यामुळे प्रकाश आंबेडकरांनी मोठं विधान केलंय। आताची मोठी बातमी इथे, वंचितची भूमिका विरोधकांना मदत करायची, मात्र मवियातून मलाच वगळत आहेत असं प्रकाश आंबेडकर यांनी हे विधान केलंय। तर सध्या दबावाचं राजकारण सुरू आहे असंही प्रकाश आंबेडकरांनी म्हटलंय। ब्लॅकमेल होणारे जे आहेत किंवा ज्यांना केल्या जात आहे त्यांना असताना एवढंच सांगणार आहे की वाघ म्हटला तरी खातो आणि वाघोबा म्हटला तरी खातो। इलेक्शनच्या अगोदर सांगितलं जाईल आम्ही काही कारवाई करत नाही, तुम्ही असताना एकत्र येऊ नका। आम्ही इलेक्शनच्या अगोदर सांगतील आम्ही काही कारवाई करत नाही, तुम्ही एकत्र येऊ नका। एकदा दगडाखालचा हात खाली निघून गेला, दगडाखालचा हात निघाला तर मग हाच वाघ वाघोबा होऊन खायला सुरुवात होईल अशी असणारी परिस्थिती, खायला होईल अशी असणारी परिस्थिती आहे। जी भूमिका वंचित आघाडी घेते, अरे बाबा आम्ही तुम्हाला मदत करायला निघालेलो आहोत, काँग्रेसवाले असतील, राहुल गांधी असतील, एनसीपी असेल, शरद पवार असतील, आम्ही असताना हे जे प्रतिक्रांतीचं भूत उभं राहिलेलं आहे नागपूरमधून त्याला गाडण्यासाठी आपल्याला मदत आम्ही करत आहोत। पण दुर्दैवाने हे नागपूरच्या भूताला गाडण्याच्या ऐवजी ते मलाच गाडायला निघालेत अशी असणारी परिस्थिती। मग कधी मुसलमान शोधतात, कधी अमुक शोधतात। मी ही जी तरा आहे या तरेतून कोणाचं भलं होणार नाहीये। तर वंचितची भूमिका ही विरोधकांना मदत करायची आहे, मात्र महाविकास आघाडीतून मलाच वगळत आहेत असं प्रकाश आंबेडकरांनी विधान केलंय। तर याच बाबतीत चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण जोडलेत। बाबा, लोकशाही मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। खरं तर वंचितने आता एक मोठं वक्तव्य केलं आहे। प्रकाश आंबेडकरांनी एक वक्तव्य केलेलं आहे की सध्या दबावाचं राजकारण सुरू आहे, भूताला गाडण्याऐवजी ते मलाच गाडतायत असं म्हणत त्यांनी थेट महाविकास आघाडीमधूनच त्यांना वगळण्यात आल्याचं वक्तव्य केलं। यावरती आपली नेमकी काय प्रतिक्रिया आहे? यावर जाहीर प्रतिक्रिया देणं योग्य होणार नाही। आमची काँग्रेस पक्षाच्या अलायन्स कमिटीची आघाडी समितीची बैठक 29 तारखेला सकाळी दिल्लीत होणार आहे आणि त्यामध्ये महाराष्ट्राच्या आघाडी संबंधीची सर्व चर्चा होईल, जागा वाटपाची चर्चा होईल। ही काँग्रेस पक्षांतर्गत होणार आहे, नंतर मित्र पक्षांच्या सोबत तिथे पुढे होईलच असं वाटतं मला। परंतु मला वाटतं की आपल्या सर्वांचं उद्दिष्ट आज या देशातील संविधान वाचवायचं, या देशातील लोकशाही वाचवायचं आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान गाडायला नरेंद्र मोदी आणि भाजप आज तयार बसलेला आहे। ज्या प्रकारे हुकुमशाही आपण पाहतोय त्याला जर थांबवायचं असेल तर सर्व राजकीय पक्षांनी, ज्यांचा लोकशाहीमध्ये विश्वास आहे, त्या सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन आपल्या मताची विभागणी न होऊ देता, कारण अशा प्रकारची विभागणी 2019ला झाल्याचं आपण पाहिलं होतं, तर ती न होऊ देता एकाच एक उमेदवार देण्याचा प्रयत्न केला पाहिजे। आता बाकी डिटेल्स मध्ये मी जाणार नाही, कुणाशी युती होती, कुठं आमंत्रण दिलं, कुणाला पत्र लिहिलं, त्याची आम्ही चर्चा करू। पण या संभाव्य एकत्र येण्याच्या प्रक्रियेमध्ये काही अडचणी येणार नाहीत असा आमचा सर्वांचा प्रयत्न असेल आणि त्याकरता मीडियावर काही वक्तव्य करणं उचित ठरणार नाही।
नक्कीच. मात्र खरं तर मागच्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडी यांची युती झालेली आहे. मात्र या बाबतीत अनेक वेळा चर्चा झाली आहे, बैठका झाल्या आहेत. मात्र नेमकं महाविकास आघाडीमध्ये प्रकाश आंबेडकरांना अद्यापही समावेश करण्यात आलेला नाही. याची नेमकी काय कारण असू शकतात? नाही, असं नाही. केलंय का नाही केलं याबद्दल मी काही बोलणार नाही. याची चर्चा आमची दिल्लीत होणार आहे. काँग्रेस पक्षाची चर्चा होणार आहे. मी मित्र पक्षांशी चर्चा करू. आपल्याला सगळ्यांना एकत्र घेऊन जायचं आहे. तरच एकाच एक लढत शक्य होईल आणि तरच नरेंद्र मोदींच्या भाजपाचा पराभव होईल. त्यामुळे तर मला ना आपल्या सर्वांचं उद्दिष्ट एकच आहे. आता त्यामध्ये मार्ग वेगळे असायचं काय कारण नाही. त्यामुळे मला असं वाटतंय की थोड्या दिवसातच या आठवड्याभरातच बरंच काही चित्र स्पष्ट होईल. नक्कीच. बाबा, खूप खूप धन्यवाद. आपण लोकशाही मराठीशी संवाद साधलात त्याबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.